एका शंकेने घेतला 1.5 वर्षाच्या चिमुकल्याचा जीव. धक्कादायक सत्य. नमस्कार मित्रांनो, पती पत्नीच्या नात्यात विश्वास नसेल तर त्याचे परिणाम किती भयानक होऊ शकतात याचे अंगावर काटा आणणारा एक आजचे उदाहरण आहे. आज आपण पाहणार आहोत अशीच एक घडलेली घटना. एका वडिलांच्या मनात आपल्या मुलाबद्दल शंका निर्माण झाली. ती शंका वर्षानुवर्ष वाढत गेली. घरात रोज वाद होऊ लागले आणि शेवटी त्या शंकेची किंमत एका निरागस 1.5 वर्षांच्या चिमुकल्याला स्वतःचा जीव देऊन चुकवावी लागली. ही घटना नेमकी कशी आणि काय सविस्तरपणे आपण या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहोत. शेवटपर्यंत ही घटना ऐकत राहा, कारण तुम्हाला सविस्तर माहिती मी या चॅनलच्या माध्यमातून सांगत आहे. ही घटना इतकी भयंकर आहे की तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देश हादरला होता. नेमकं काय घडलं, कोण होता या घटनेमागचा आरोपी आणि एका निष्पाप मुलाला एवढी क्रूर शिक्षा का मिळाली? तुम्हालाही प्रश्न पडला असेल तर मग आता चला जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण. घटनाची सुरुवात नेमकी कशी झाली, काय झालं नेमकं. ही कथा सुरू होते एका उत्तर प्रदेशमधील कुटुंबातील एका कुटुंबामध्ये. 18 फेब्रुवारी 2022 रोजी मोठ्या थाटामाटात एक तरुणाचे आणि तरुणीचे लग्न झाले होते. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू होते, पण लग्नानंतर अवघ्या काही महिन्यातच पत्नीने एका मुलाला जन्म दिला. मुलाचा जन्म होताच संपूर्ण कुटुंबात आनंदाचं वातावरण जगत होते. मात्र मुलाच्या वडिलांच्या मनात एक यावेळीच वेगळी शंका खेळत होती. ही शंका मुलाच्या वडिलांच्या मनात घर करून बसली होती. इतक्या लवकर हे मूल झालं कसं आणि हे मूल जन्माला आलं कसं आणि आलं कुठून, हा त्याला प्रश्न पडला होता. हे मूल खरंच माझंच आहे का, या एका प्रश्नाने त्याच्या मनाचा ताबा घेतला होता. शंकेने उद्ध्वस्त झालेला संसार पतीने पत्नीवर संशय घ्यायला सुरुवात केली. नंतर त्याने ठरवलं DNA टेस्ट. मग DNA टेस्ट करण्याची मागणी त्याने पत्नीकडे केली. यामध्ये दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागले. हे भरपूर दिवस चालत राहिलं, दिवस, महिने आणि वर्षही. आता जवळपास 2-3 वर्ष होत आली. हे चालत राहिलं. 2-3 वर्ष पुढे सरकत राहिली. संशय कमी होण्याऐवजी हा संशय मात्र वाढतच गेला होता. शेवटी परिस्थिती इतकी बिघडली की पत्नी मुलाला घेऊन माहेरी निघून गेली. पण नीतीने काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं. 30 मे 2026 रोजी काळाचा थरकाप उडणारा हा दिवस होता. 30 मे 2026च्या संध्याकाळी सुमारे 5 वाजता ही वेळ. बरोबर 5 वाजेच्या या वेळामध्ये मुलाची आई एका मैत्रिणीकडे गेली होती. 1.5 वर्षाचा चिमुकला तिच्यासोबत होता. तेवढ्यात कुटुंबातील एका ओळखीच्या व्यक्तीने मुलाला थोडा वेळ बाहेर फिरून आणतो असे सांगितले. आता नातेवाईक म्हणल्यावर तिने सुद्धा ते मूल नातेवाईकाकडे दिले. कोणालाही त्याच्यावर संशय आला नाही. पण काही मिनिटातच जे घडलं ते ऐकून अंगावर काटा येण्यासारखं झालं. त्या क्रूरतेची परिसीमा. आरोपीने मुलाला घेऊन एका सुनसान गल्लीत प्रवेश केला आणि त्यानंतर त्या निष्पाप चिमुकल्याला जमिनीवर पुन्हा पुन्हा आपटण्याचा प्रयत्न केला आणि त्याला आपटायला सुरुवात केली. एकदा झालं, दोनदा झालं, 3दा झालं, असं तब्बल अनेक वेळा त्या व्यक्तीनं त्या मुलाला खाली आपटलं. ही संपूर्ण घटना जवळच्या CCTV मध्ये कैद झाली होती. व्हिडिओ पाहणाऱ्याने प्रत्येकाचे डोळे त्या मुलाकडे बघून पाणावले होते. लोकांना विश्वास बसत नव्हता की हा एखादा माणूस इतका निर्दयी मनाचा कसा होऊ शकतो. तुमचं मत काय आहे जरूर सांगा. पोलिसांची कारवाई. घटना जेव्हा उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. CCTV फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटली. काही तासातच पोलिसांनी त्याला शोधून काढले. पळून जाण्याचा प्रयत्न तो करत होता, परंतु शेवटी पोलिसांच्या ताब्यात असल्यावर तो पळेल कुठे, म्हणून पोलिसांनी त्याला पकडले. यानंतर संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू झाला. ही घटना झाली कशी, हे मूल कोणाचं काय, संपूर्ण या घटनेतून शिकण्यासारखं काय,
भावांनो, ताईंनो, मित्रांनो, संशय हा कोणत्याही नात्याचा सर्वात मोठा शत्रू असतो. जर एखाद्या व्यक्तीला खरोखरच शंका असेल तर कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत. DNA चाचणी होती, DNA चाचणी टेस्ट करायची होती, तेव्हा तरी लक्षात आलं असतं. परंतु हे या व्यक्तीनं असं काही न करता डायरेक्टली बाळाला सपासप खाली जमिनीवर आपटलं. हा किती गुन्हा आहे, किती अन्याय आहे. न्यायालय आहे का कायदा आहे, तुम्हीच सांगा. एका निरागस मुलाची ही शिक्षा देण्याचा अधिकार या व्यक्तीला दिला तरी कोण, आणि असा कोणालाच देऊ सुद्धा नाही. या घटनेत सर्वात मोठा बळी ठरला आहे तो म्हणजे तो एक निष्पाप चिमुकल्या मुलाचा. शेवट असा आहे की या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे भावांनो, ताईंनो, मित्रांनो, जरूर कमेंट करा. अशा प्रकरणामध्ये आरोपींना खरंच कोणती शिक्षा व्हायला हवी कमेंटमध्ये जरूर करा. तुमची एक कमेंट आणि तुमचं एक सबस्क्राईब मला नवीन चालना, नवीन व्हिडिओ बनण्यास आणखी प्रोत्साहन करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला शेअर करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवीन घटना ऐकण्यासाठी, ताज्या घटना ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.